विचारच करायला तुकोबाराय का सांगतात? बाकीच्यांना सांगत नाहीत, फक्त माणसांनाच सांगतात, आपल्याला सांगतात. बाकीच्यांना का सांगत नाही? तर ऐका, अहो सगळ्यात योनींना आता कुत्र्यालाही कळतं जेवण करायचं, कुत्र्यालाही संसार करायचा कळतो. अहो कोंबडी आपल्यापेक्षा जास्त संसार करते. नुसता घार म्हणलं तर एक पिलू सुद्धा ते आपल्याला दिसून देत नाही. सगळे शेतकरी माणसं आहोत आपण, म्हणजे आपल्यापेक्षा प्राण्यांचा संसार चांगलाच असतो. आहार, भय, निद्रा, मैथून सर्व योनीशी समसमान. प्रत्येक योनीला पशुपक्ष्यांना आहार, निद्रा, भय, मैथून सगळ्यांना सारखंच आहे. मग माणसाला असं वेगळं पण काय आहे? माणसात वेगळं पण फक्त एकच, मनुष्य देहाच्या ज्ञानी सच्चिदानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणे कृपावलोके दिदला. माऊली म्हणतात की माणसाला वेगळं पण फक्त एकच, माणसाला दिलेली बुद्धी, माणसाला दिलेलं ज्ञान. त्या ज्ञानामुळं माणूस ह्या योनीतून राक्षस पदालाही जाऊ शकतो, आणि ह्याच कर्मामुळं मनुष्य देहाच्या ज्ञानी सच्चिदानंद पदवी घेणे, अहो तो ह्या देहाने तो भगवंत पदालाही जाऊ शकतो. बघा, असं कधी झालंय का गावातील एखादं कुत्र मेलं? आता आमचे मोरे महाराज सारखे सांगत असतात की गावातील एखादं कुत्र मेलंय का? असं कधी झालंय गावातलं कुत्र मेल्यावर आपण म्हणलं ते कुत्र माणसाच्या मौतीने मेलं? अजिबात म्हणत नाही. पण मग तुकोबाराय माणसालाच उपदेश का करतात? तर माणूसच एकटा असा आहे जो खालच्या योनीत हे जाऊन मरू शकत असतो. बघा, एखाद्या गावातील माणूस मेल्यानंतर आपण कितीतरी जणांना ऐकलं असेल, अरे तू मेला पण जरा बैलाच्याच मौतीने मेला, कुत्र्याच्याच मौतीने मेला, गाढवाच्याच मौतीने मेला. म्हणजे बाकीच्या प्राण्यांनी त्यांची त्यांची जागा सोडलेली नाही, माणसानीच जागा सोडलेली आहे. म्हणून तुकोबाराय खरं तर आज उपदेश करतात, विठ्ठल आणि म्हणून तर तुकोबाराय माणसांना चार उपदेश करतात. आता आपल्याकडे वेळ कमी आहे, मी धावतं सांगतो. का तुकोबारायांनी माणसाला उपदेश केला, बाकीच्यांना का केला नाही? तर समाजात फक्त एकच घटक जो आपण विचार करायची ताकद आपल्याकडे आहे. आपल्याकडे डोकं आहे, आपण डोकं वापरू शकतो, पण आपण उलट करतो. आपण डोकं वापरत नाही, आपण डोकं लावतो. डोकं लावून आणि वापरण्यात नाना लय जमीन आसमानाचा फरक आहे. वापरणं म्हणजे सगळ्यांना धरून बिरून राहणं, चांगलं विचार ग्राह्य करणं, आणि लावणं म्हणजे गावात बिनविरोध लागली तरी असं लावतं डोकं की आपोआप दोन चार शीट उभाच राहतात. म्हणजे डोकं वापरणं लावणं ह्यात फरक आहे. निश्चित तुकोबाराय आपल्याला सांगतात की माणूस असा आहे, तो डोकं वापरू शकतो, विचार करू शकतो. आणि शास्त्रकार सुद्धा सांगतात, ऐका लक्ष द्या. कर्मप्रधान साधू जीवनंतु, भोग प्रधान पशु जीवनंतु, विचार प्रधान रुजीवनंतु, यस्मिन प्राधान्य तत्देव कुर्यात. ऐका, शास्त्रकारांनी सांगितलेलं आहे कोणाकोणाचं जीवन कसं कसं असतं. ऐकून घ्या. प्रस्तावना मला मांडणं अतिशय गरजेचं आहे. प्रस्तावना मांडल्यानंतर म्हणजे घरात प्रवेश करायचा झाला तर पुढल्या दाराने करणं कधीही चांगलं, पाठीमागच्या दाराने खिडकीतनी केल्यानंतर मार खाल्ल्याशिवाय राहत नाही. ऐका, शास्त्रकार सांगतात कर्मप्रधान पशु जीवनंतु. अहो पशुपक्ष्यांचं जीवन ते कर्मप्रधान, साधू जीवनंतु. साधू संतांचं जीवन कर्मप्रधान असतं, साधूंना चांगलं जीवन जगावं लागतं. नंतर भोग प्रधान पशु जीवनंतु. पशुपक्ष्यांचं जीवन हे भोगात जीवन असतं, त्यांचं भोग प्रधान जीवन असतं. त्यांना काय पाप पुण्य अजिबात घेणं देणं नसतं. त्यांना खायला प्यायला भेटलं की झालं, त्यांचं काम झालं. का असं कधी झालंय एखादा कुत्रा कीर्तनाला येऊन बसलाय आणि तो कीर्तनात येऊन विठ्ठल विठ्ठल करायला? अजिबात होत नाही. असं दिसलंय कधी तुम्हाला एखादा बैल वारीने निघाला, म्हणजे रथाची सोडली तरी असाच मोकळा चालत चाललाय? अजिबात दिसत नाही. म्हणजे मी चार पायाच्या कुत्र्याचं म्हणतोय, दुसरीकडे अजिबात तुम्ही अर्थ लावून घेऊ नका. म्हणजे निश्चित त्या पशु पक्ष्यांना चांगल्याशी घेणं देणंच नाही, का तर त्यांचं जीवनच भोगात आहे. भोग प्रधान पशु जीवनंतु, आणि शेवटचं जीवन विचार प्रधान रुजीवनंतु. आणि माणसाचं जीवन हे विचार प्रधान जीवन आहे. विठ्ठल ऐका, हॅलो. कर्मप्रधान साधू जीवन. वा, साधूचं जीवन कर्मप्रधान असतं. कर्मप्रधान म्हणजे साधूला सतत चांगलं जीवन जगावं लागतं, सतत चांगलं वागावं लागतं. साधूला चुकीचा पाऊल टाकून जमत नाही. आता का एखादा उठलेला बसलेला प्रश्न करेल, महाराज साधूला चांगलं का वागावं लागतं? तर साधूला चांगलं वागावं लागतं कशासाठी? तर फक्त आणि फक्त समाजासाठी. अहो तुम्ही आम्ही कोणाकडे बघून वाटचाल करत असतो? तुम्ही आम्ही साधू संतांकडे पाहून वाटचाल करत असतो. आपण ज्ञानोबराय तुकोबराय मार्ग दावून गेले आधी, दयानिधी संतते तेने जी पण ते चालू जाता, न पडे गुंता कोटे काही. बघा तुकोबराय सुद्धा म्हणतात, संतांनी मार्ग जो दाखवला त्या मार्गाने आम्ही चालायचं असतं. त्या मार्गाने आपण चाललो की आपल्याला कुठंच गुंता पडत नाही, आपली कुठंच अडवणूक होत नाही. अहो घरातील लहान मुलं आई वडिलांकडे पाहून जीवन जगत असतात, शाळेतील मुलं शिक्षकांकडे पाहून जीवन जगत असतात. तसा समाज हा साधू संतांकडे पाहून जीवन जगतो. बघा,
आता मी पैठणला जातो, तिकडं फळावर भरपूर तिकडंच म्हणजे भरपूर दिवस तिकडं मी हे केलेलं आहे. तर एक माझे मित्र आहेत, चांगले म्हणजे जवळजवळ चांगले नगरसेवक आहेत, अच्छा चांगल्या पदावर आहेत. अगोदर नगराध्यक्ष होते, आता नगरसेवक आहेत. आणि एक दिवशी त्यांच्या घरी दूध चहा घ्यायला म्हणून गेलो, आणि घरात गेल्यानंतर त्यांनी त्यांच्या बायकोला हाक मारली. म्हणजे त्यांनी त्याच्या बायकोला हाक मारली, पण मारताना कशी मारली? आता आपण आपल्या बायकोला, म्हणजे तुम्ही तुमच्या बायकोला कशी हाक मारता? आवाजाव बोलून मारता का? अजिबात नाही. एकेरीत आवाजात हाक मारतो ना, अगं ये पाहुणे आले त्यांना चहा दे, असंच म्हणतो. पण त्याने हाक मारताना मारली. अगं हवो अहो ऐकता का, जरा पाहुणे आले त्यांना थोडं दूध चहा पाणी काय देता का? आता त्याची अशी भाषा ऐकून थोडा मित्रत्वातला होता, वहिनी निघून गेल्यानंतर त्याला मी म्हणलं, मी बरीच माणसं बघितली गाड्या, पण असा पहिल्यांदाच माणूस बघितला तो स्वतःच्या बायकोलाही आवाजावा बोलतो. तो म्हणला, हे बघा महाराज, काय झालं, 5-6 वर्षापूर्वी मी माझ्या पोराला, म्हणजे 7-8 वर्षाचं माझं पोरगं होतं, त्याला मी सांगितलं की अरे आपल्यापेक्षा मोठ्या माणसाला कधीही एकेरी आवाजात बोलायचं नाही, त्यांची इज्जत ठेवायची, कधीही त्यांचा आदर करायचा, त्यांचा अनादर करायचा नाही, त्यांना एकेरी आवाजात हाक मारायची नाही, त्यांना आवाजावच बोलायचं. झालं, मी माझ्या पोराला हे सकाळचं दुपारचं त्याला सांगितलं की आपल्यापेक्षा मोठ्या माणसाला आवाजावं बोलायचं, एकेरी बोलायचं नाही. आणि त्याच दिवशी संध्याकाळी मी घरी आल्यानंतर माझ्या बायकोला, म्हणजे त्याने त्याच्या बायकोला जशी हाक मारली, हाक मारताना एकेरी आवाजात मारली, तसं पोरगं आलं म्हणलं, अहो पप्पा, तुम्हीच मला तर सांगितलं सकाळी की आपल्यापेक्षा मोठ्या माणसाला आवाजावं बोलायचं, आणि तुम्हीच माझ्या आईला आरोतुर बोलता. तेव्हापासून तो माझा मित्र, म्हणजे तो बाप म्हणाला, तेव्हापासून महाराज 5-6 वर्ष झालं मी माझ्या बायकोला एकेरी आवाजात सुद्धा हाक मारत नाही. बाकी त्यांचं तर सोडूनच द्या. विठ्ठल का असं? येथे वडील जे जे करते तया नाम धर्म ठेवते, एरानुष्ठ ते सकळ सामान्य जन. माऊली म्हणतात, तिथं जसं वडील वागतील तसाच मुलगा वागायला बघतो. मुलाला सांगावं लागत नाही. एखादे वडील शिव्या देत असतील तर मुलाला सांगावं लागत नाही, ही शिवी त्या ग्रंथात आहे, ती शिवी त्या पान नंबरवर, अजिबात नाही. आपोआप त्याच्यावर तो संस्कार होतच असतो. म्हणजे वडील जसं करतात तसं मुलगा साहजिकच पाऊल टाकायला बघत असतो. अहो, एका वडिलांना शिवाय द्यायची, अतिशय भरपूर शिवाय द्यायची सवय होती. आता त्यांच्याशिवाय मी कीर्तनात अजिबात सांगत नाही, कारण मला हिथून कीर्तन करून लखनदादा घरी निश्चितच चांगल्या अंगाने गोडव्या अंगाने जायचं. ते वडिलांना जास्त शिवाय द्यायची सवय होती. वडील एसटी मध्ये कंडक्टर म्हणून काम करायचे, आणि एक दिवशी घरी आले तर त्यांचा लहान 7 वर्षाचा मुलगा ते एसटी खेळ खेळत होता, आणि त्याचा खेळ खेळता खेळता तो पोरगा, जे वडील शिवाय देतात तोच पोरगा शिवाय द्यायचा. आता बाकीच्या शिवाय सोडा, मी एक आपली साधा शब्द घेतो. तो पोरगा खेळता खेळता म्हणायचा, एसटी मध्ये बुंग 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 करत जायचा, स्टँडवर जाऊन पोचल्यागत करायचा, म्हणायचा, चला चला चला, खाली असलेल्या बावळटांनी पटकन एसटी मध्ये चढून घ्या. आणि थोडं 5-6 पुलं बुंग 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 करत जायचा, म्हणायचा, चला चला आता स्टॉप आला, एसटी मधील बसलेल्या बावळटांनी पटकन एसटीच्या खाली उतरून घ्या. आणि वडील आले, वडिलांनी ते पाहिलं, अरे माझा पोरगा माझ्या पुढं शिवाय देतोय, एवढी एवढीच कार्टन माझ्या पुढं शिवाय देतोय, म्हणून बापाने असं त्या पोराला धुधू मारलं. आता बारकं पोरगच हो. अहो, पोराचा स्वभाव कसा असतो, मोठ्या माणसाला तुम्ही एक जरी वाकडा शब्द बोलला तरी ती 15 वर्षांनी त्याचा काढतो. म्हणून ऐका, लक्षात घ्या, माणसाने अपमान करताना कधीही ठरवूनच करावा. कारण अपमान असं कर्ज आहे, तो प्रत्येक जण फेडायची, परतफेड काढायची वाटच बघत असतो. अपमान माणूस पावला पावलाला अपमानाचं कर्ज सतत फेडायची वाट बघत असतो. त्याच्यामुळे करताना कोणाचा करायचा झाला तर अपमान जरा जपूनच करा गड्या. त्या पोराला मारलं. आता ते बारकं पोरगच, मोठ्या माणसाचा स्वभाव आहे की एकदा झालं तर माणूस सहजासहजी विसरत नाही, पण पोराचा हा स्वभाव आहे की त्याला तुम्ही मारा, हाना, काय करा, ते 5व्या मिनिटाला ते सगळं विसरून जातं आणि परत परत त्याच्यात ते खेळायला लागतं. झालं 5-10 मिनिटं पोरग हाव हाव करत रडत बसलं, आणि 5-10 मिनिटांनी रडणं झाल्यानंतर परत ते इष्टी खेळ खेळायला लागलं. पण खेळ खेळता खेळता महाराज त्यांनी एक वाक्य अतिशय सुंदर उच्चारलं, ते आपल्याला अतिशय महत्वाचं आहे. ते पोरग खेळता खेळता म्हणलं, आताच एका बावळटामुळं आपल्या इष्टीला 10 मिनिटं उशीर झालेला आहे, तर पटकन बाकीच्या बावळटांनी इष्टीमध्ये चढून घ्या. म्हणजे वडील शिवाय देतो ते पोराला सांगावं लागलं नाही की हे शिवी दे असं. म्हणजे येथे वडील जे जे करती तया नाम धर्म ठेवती. विठ्ठल म्हणजे आई वडील जसे वागतात तसा मुलगा निश्चितच वागायला पाहत असतो. शाळेत शिक्षक जशी आचरण करतील तसाच मुलगा जगायला पाहत असतो. तसे संत सुद्धा संतांकडे पाहून आपण वाटचाल करत असतो. म्हणून संतांना चांगलं जीवन जगावं लागतं. आणि मी नाही, माऊलीच म्हणतात, हे ऐसे ऐसे स्वभावे मनोनी न कर्म संडावे,
विशेष आचारावे लागे संती. शेवटचा शब्द अंडरलाईन करा, विशेष आचारावे लागे. म्हणजे संतांना विशेष आचरण करावं लागतं. अहो संतांना पाप पुण्य लागत नाही. गोविंद आशनी गोविंद शयनी, त्यांच्या सतत भगवंत मागे पुढे असतो. त्याचा परिणाम काय झाला? तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागो नेदी पाप पुण्यांगा. त्यांना पाप पुण्य लागत नाही, पण तरी देखील संत वारी करतात, तरी देखील संत उपवास करतात. का माऊलीला असं देवाने सांगितलेलं, तुकोबारायला सांगितलेलं, तुकोबाराय तुम्ही गाथ आली आला तरच तुम्हाला वैकुंठ, नाही तर अजिबात इकडे फिरकायचं नाही. माऊली तुम्ही हरिपाटली आला तरच तुम्हाला समाधी, नाही तर अजिबात समाधी नाही. असं अजिबात नाही. पण संत स्वतःच्या शरीराचं कष्ट, स्वतःच्या शरीराला कष्ट का देतात? तर जगाच्या कल्याणासाठी करायला सांगतात. ऐका, विचार करायला का सांगतात? पटवून देतो तुम्हाला. तर माणसाचं विचारच माणसाची कुवत ठरवत असतात. माणसाचे जसे विचार असतील तसं माणसाचं जगणं असतं, आणि तसंच माणसाचं वागणं असतं. बघा, माणसाच्या मनात जसं येतंय तसं माणसाच्या कृतीतून येत असतं. माणसाची बुद्धी जशी मनात विचार करेल, डोक्यात विचार करेल, तसंच माणसाकडून वागणं होत असतं. म्हणून तुकोबाराय आपल्याला सांगता, क्षण क्षण हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. ऐका, लक्ष द्या. माणूस परिस्थितीने फटका असला, परिस्थितीने गरीब असला तरी चालेल, पण विचाराने मनाने अजिबात फटका असता कामा नये. ऐकून घ्या, माणूस परिस्थितीने गरीब असला तरी चालेल, पण विचाराने मनाने अजिबात गरीब नसावा. माणसं म्हणतात बघा, अहो तो परिस्थितीने गरीब आहे पण मनाचा राजा माणूस आहे तो. म्हणजे माणूस असा दिलदार असावा, विचाराने असा खालच्या विचाराचा पातळीचा अजिबात नसावा. माणूस परिस्थितीने गरीब असला तरी चालेल, पण विचाराने मनाने तो गरीब नसावा. माणसाच्या एक वेळ अंगावचे कपडे मळके चालतील, पण माणूस विचाराने मनाने मळका अजिबात असता कामा नये. अजून ऐकून घ्या, एक वेळ माणसाच्या अंगावर फाटका कपडा टिकून जाईल, चालून जाईल, पण जो माणूस विचाराने मनाने फाटका असेल त्याचा आयुष्यात काही फायदाच नाही. आणि शेवटचं सांगतो, माणसाच्या अंगावचे कपडे मळके चालतील, पण माणूस विचाराने मनाने कोणावर जळका अजिबात नसला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल म्हणजे विचारच माणसाची कुवत ठरवत असतात, आणि जसा विचार असेल तसं माणसाचं वागणं असतं. म्हणून तुकोबाराय आपल्याला उपदेश करतात, क्षण क्षण हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. आता प्रश्न उपस्थित होतो की तुकोबाराय आपल्याला विचार करायला लावतात, पण कोणता विचार? तर ह्या भवसिंधूतून तरुण जाण्याचा विचार करायला लावतात. का भवसिंधूतून तरुण जाण्याचा विचार सांगतात तुकोबाराय? तर भवसिंधू असा समुद्र आहे, अशी नदी आहे की ह्या सिंधूत, ह्या भवसागरात माणूस एकदा बुडाला की परत फुगून सुद्धा वर येत नाही. कवी भवसागर त्याला एवढं बुडावतो, एवढं बुडावतो, परत त्याचा असा नामोनिशान सुद्धा दिसून देत नाही. म्हणजे कोरोनात बघा, कोरोनात एखादा माणूस कोरोनाच्या पहिल्या वेळेत कोरोनात दवाखान्यात गेला की त्याचे आपल्याला राग सुद्धा भेटत नव्हते. तसं आहे, असा माणूस भवसागरात बुडाला की त्याचा परत आपल्याला वास सुद्धा माघारी येत नाही. म्हणजे असा तो भवसागर तरुण जाण्याचा विचार करायला तुकोबाराय सांगतात. एक जण उठला आणि तुकोबारायला आडवं लावलं, तुकोबाराय तुम्ही आम्हाला विचार करायला लावता, आम्ही विचार करत नाही का? अहो आम्ही कुठं असलो तरी आमच्या डोक्यात एक क्षण सुद्धा विचार जात नाही, एक वेळ, एक मिनिट सुद्धा आमच्या डोक्यातून विचार केल्याशिवाय जात नाही. आता क्षण म्हणजे काय तर पटवून देतो आपल्याला. आता घड्याळ सगळ्याला चांगलंच माहित आहे. घड्याळात एक तास आपण म्हणत असतो, असं दिवसात किती तास? 24 तास आपण घेत असतो. तसं एका तासात मिनिटं किती? बोला, तुम्हाला चांगलं घड्याळ माहित आहे, आपण बारामतीच्या पट्टीत घेणारी माणसं आहोत. एका तासात 60 मिनिटं. तशी एका मिनिटात सेकंद किती? 60च. आणि तसं एका सेकंदात जे काही 60वा भाग असतो त्याला क्षण म्हटलं आहे. म्हणजे क्षण म्हणजे एका सेकंदाचा 60वा भाग. जसा तासाचा एक 60वा भाग म्हणजे 1 मिनिट, तसा एका सेकंदाचा 60वा भाग म्हणजे 1 क्षण. आणि तुकोबाराय एवढ्या क्षणाला प्राधान्य देतात. एक जण उठला, तुकोबाराय तुम्ही आम्हाला एवढं क्षणाचं महत्व सांगता, क्षणाला विचार करायला होता, आम्ही काय विचार करत नाही का? अहो आम्ही कीर्तनात जरी आलो तरी आमच्या घरचा विचार असतो, आमच्या कोंबड्याने काय खाल्लं असेल का, आमचं रानात पाणी काय, आमची लाईट आली असेल का, आमच्या डोक्यात विचार आहे. सतत आमच्या डोक्यात असाच विचार आहे की क्षणाला आमच्या डोक्यात कोणता ना कोणता विचार असतो. तरी देखील तुम्ही विचार करायला सांगता. का सांगता? आम्हाला काय विचार करायचं कळत नाही का? विठ्ठल तर तुकोबाराय म्हणतात तुम्हाला विचार करायचं कळतं, पण कधी कधी तुम्ही असा विचार करता की त्या विचाराचा काहीच फायदा नसतो. फायदा ना तोटा. तुका म्हणे विचार करता वायादायक काळ, लटके ते मूळ फजितीचे. नुसतंच विचार करत बसता, असा विचार करता की त्याचा काही फायदाही होत नाही, त्याचा काही तोटाही होत नाही. माणसं म्हणली कस काय असं विचाराचा कस काय प्रकार, हा विचाराचा कस काय फायदा तोटा? तर शास्त्रकार सांगतात की विचार हा शब्द जरी असल
तरी विचाराचे 5 प्रकार शास्त्रकारांनी सांगितलेले आहेत. हे 5 प्रकार सांगतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. ऐका, लक्ष द्या. अहो, कधी कधी माणूस विचार करतो, पण कधी कधी अर्धाच विचार करतो. म्हणजे विचाराचा पहिला प्रकार, अर्ध विचाराची माणसं समाजात असतात. तुका म्हणे विचार काय, आडला हरी आणि गाढवाचे पाय करी. तो म्हणजे पुरता विचार करतच नाही. गरज लागली की एखादा गरजूवंत गाढवाचाही पाय धरायला जातो. आणि मग जेव्हा गाढवाचा पाय धरायला जातो तेव्हा गाढव काय त्याला आशीर्वाद कसा देतो तुम्हाला चांगलं माहित आहे. लाद दिल्याशिवाय गाढव त्याला सोडत नाही. असं माणसं तुका म्हणे विचार न करती पुरता गरजाची माता पिता. खरं म्हणजे गाढव शब्दाला तुकोबारा खर म्हणतात. म्हणजे माणसं पुरता विचार करत नाहीत, गाढवाचा पाय धरायला जातात. आणि गाढव, अहो, माणसानी आपकार्यावर उपकार करायचं, म्हणजे उपकार्यावर आपकार करणारी जात म्हणजे खरं तर गाढवाची जात आहे. आता तो गाढवाचा अपमान होईल म्हणा, पण तरी तुम्हाला सांगतो. अहो, एक कोल्हा जंगलातून चालला आणि जंगलातून चालता चालता त्याला एक गाढव ओरडताना दिसलं, आता रडताना दिसलं. आता गाढव कसं रडतं तुम्हाला चांगलं माहित आहे. त्याच्यासारखं गोड सुंदर स्वर कोणाचाच नाही. आणि असं गाढव मोठ्या मोठ्याने रडत होतं. कोल्याला त्याची दया आली. कोल्याने बघितलं, अहो गाढव दादा रडायला काय झालं, कोणतं तुम्हाला दुःख आहे. कथम रोदती बी प्रथमम खाते चिंता बलेसी. आता कोल्हा गाढवाला म्हणाला, अहो तुम्हाला काय टेन्शन आहे, काय काळजी आहे ते मला सांगा, मी तुमचं दुःख दूर करतो. तर गाढवाने कोल्याला सांगितलं, माझ्या मागच्या पायात असा मोठा मोठा काटा बुडलेला आहे आणि तो काटा मला काय काढता येणार, त्याचं मला एवढं असह्य वेदना होतात की त्याच्यामुळे मी रडत आहे. कोल्हा म्हणला, गाढव दादा अजिबात काळजी करू नका, तुमचा पाय कुठं आहे दाखवा, त्यातील काटा मी काढतो. आणि कोल्ह्याने गाढवावर उपकार केला, पाय धरला आणि त्याच्या पायातील कोल्ह्याने काटा उपसून जसा काढला. आता कोल्ह्याने गाढवाच्या पायातला काटा काढलाय म्हणल्यावर गाढवाने काय केलं पाहिजे, त्याला धन्यवाद म्हटलं पाहिजे, घरी जेवायला म्हणलं पाहिजे, चहा गेलाय म्हणलं पाहिजे. अजिबात नाही. ज्या पायातला कोल्ह्याने काटा काढला त्याच पायाने गाढवाने कोल्ह्याला अशी लात मारली की जवळजवळ कोल्हा 5-10 फूट लांब जाऊन उडून पडला. म्हणजे उपकार्यावर अपकार करणारी जात त्याला तर खरं गाढवाची म्हणायचं. विठ्ठल अशी समाजात तुम्हाला सुद्धा दिसून येतील. म्हणजे 4 पायाची गाढवं म्हणतोय, अशी समाजात तुम्हाला सुद्धा दिसून येतील की ते उपकार्यावर अपकार करतात. म्हणजे ते ज्याने दूध पाजलंय त्यालाच ते विष होऊन डसायला कमी करत नाहीत. म्हणून ऐका, लक्ष द्या. माणसाने उपकार कोणावर करावा आणि अपकार कोणावर करावं हे ठरलेलं आहे. माणसाने कधीच सापाला दूध पाजू नये. म्हणजे सापाव केलेला उपकार तो दुधाचं विषातच रूपांतर होत असतं. तसं अपकाराव केलेला उपकार सुद्धा विषच देऊन तुम्हाला दुःख देत असतो. विठ्ठल ऐका, तुकोबाराय तुम्ही आम्हाला विचार करायला सांगता. पण एक पातळी आहे, कोणाचं किती ऐकावं एक ठरलेला नियम आहे. आता लक्ष द्या, माणसाने कोणाचं किती ऐकावं एक ठरलेला नियम आहे. तुकोबाराय तुम्ही आम्हाला सांगता, उपदेश करता, ऐकायला लावता, पण त्यातून काहीतरी फायदा असावा ना. कोणाचं किती ऐकावं एक याची मर्यादा ठरलेली आहे. त्या मर्यादेच्या पलीकड माणूस ऐकू शकत नाही. आणि तुम्ही आम्हाला सारखं सांगताय क्षणाक्षणाला विचार करा, क्षणाक्षणाला विचार करा. आम्ही का ऐकावं? कोणाचं किती ऐकावं त्याची मर्यादा ठरलेली आहे. बघा, माणूस जोपर्यंत आजारी आहे तोपर्यंत माणसाने कोणाचं ऐकावं? हा बोला. माणूस जोपर्यंत आजारी आहे तोपर्यंत माणसाने कोणाचं ऐकावं? डॉक्टरचं ऐकावं. जोपर्यंत माणसाची कोर्टाची केस चालू आहे तोपर्यंत कोणाचं ऐकावं? वकिलाचं ऐकावं. घर बांधेपर्यंत कोणाचं ऐकावं? इंजिनियरचं ऐकावं. आणि कीर्तन संपेपर्यंत, हा बोला, हा चांगला गड्या, माझ्याच तोंडावर तुम्ही म्हणायला लागलं. बरं असं द्या, कीर्तन संपेपर्यंत महाराजांचं ऐकावं, पण जीवन संपेपर्यंत ज्ञानोबराय तुकोबराय नाथ महाराजांचं ऐकावं. विठ्ठल माणसाने जर जीवनाचं कर्तव्यता पूर्ण व्हावी असं वाटत असेल तर माणसाने जीवन संपेपर्यंत म्हणजे घर बांधेपर्यंत इंजिनियरचं ऐकावं, केस कोर्टात आहे तोपर्यंत वकिलाचं ऐकावं, आजार आहे तोपर्यंत डॉक्टरचं ऐकावं, आणि कीर्तन आहे तोपर्यंतच कीर्तन करायचं ऐकावं, परत अजिबात ऐकू नका. पण जीवन संपेपर्यंत संतांचं ऐकावं. जोपर्यंत आपल्या आयुष्यात प्राण आहे तोपर्यंत संतांचं ऐकावं. का तर संतांचं ऐकलं तरच आपलं जीवन शेवटच्या पदाला चांगलं जातं. विठ्ठल तुकोबाराय तुम्ही आम्हाला विचार करायला सांगता. विचाराचा पहिला प्रकारही तुम्ही आम्हाला सांगितला की तुका म्हणे विचार न करीती पुरता गरजाची माता पिता. खरं म्हणजे काय काय अर्धा विचार करतात, काही माणसं अर्ध विचाराची असतात. विचाराचा पहिला प्रकार. विचाराचा दुसरा प्रकार, काही पाश्चात विचाराची माणसं असतात. आता बसलेली बोला, माणसाने बोलून विचार करावा का विचार करून बोलावं? माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय ना? माणसाने विचार करून बोलावं का बोलून विचार करावा? विचार करून बोलावं, बोलून विचार, ते
बोलून विचार करायला लागला तर मार खाल्ल्याशिवाय घरी जाणार नाही. म्हणजे माणसाने कधीही बोलून विचार करावा. तुका म्हणे आधी करावा विचार, शूरपणे तीर मोकलावा. तुकोबाराय म्हणतात आधी विचार करा मग काय तो धनुष्याचा बाण लावा, नाही तर पाऊल टाका. म्हणजे पावला पावलाला माणसाने अगोदर विचार करावा. काही पाश्चात विचाराची माणसं असतात, गोष्टी करतात, वागून जातात आणि परत विचार करतात, गाड्या असं वागायला नव्हतं पाहिजे, असं करायला नव्हतं पाहिजे. म्हणजे अशी काही पाश्चात विचाराची माणसं असतात. काही अर्ध विचाराची माणसं, काही पाश्चात विचाराची माणसं, तर काही निरर्थक विचाराचे असतात. म्हणजे ज्या विचाराचा त्याला काय फायदाच होत नाही. तो घरीच खुर्चीवर बसतो आणि घरूनच विचार करतो, गाड्या असं कसं काय झालं पाहिजे, असं व्हायला नव्हतं पाहिजे. म्हणजे त्या विचाराचा गावात एक जण असाच घरी बसला आणि घरी रोजच विचार करायचा. काय विचार करायचा, त्याच्या बायकोने त्याला विचारलं, अगं अहो काय झालं ना की तुम्ही एवढ्या टेन्शनमध्ये. तो म्हणला काय नाही, मोदी साहेबांनी असं वागायला नव्हतं पाहिजे गड्या, त्यांनी बाहेरच्या परदेशात कायला फिरायला जायचंय, भारतातच राहावं. आता खरं सांगा, ह्याला गडी स्वतःची चप्पल नीट सापडत नाही, हा पंतप्रधानाचा विचार करतो. अहो तो विचार निरर्थक आहे. शास्त्रकार एक विचार पटवून देतात. एक जण असा रस्त्याने चालला आणि रस्त्याने चालता चालता त्याला गाढव दिसलं आणि लगेच तो गाडीवरून उतरला आणि गाढवाला पकडलं आणि गाढवाच्या अंगावरची केस मोजायला लागला. गर्भस्य अंगपृष्ठे गती रोमान संती. घरासमोर कावळा आला आणि बसल्या बसल्या विचार करायला लागला. त्या कावळ्याच्या तोंडात दात किती असतील गड्या. आता कावळा चालाक, दात मोजायसाठी जसा जवळ गेला तसा कावळा उडाला आणि पळायला लागला. नाना जसा कावळा उडून चालला तसा त्याच्या मागं पळायला लागला आणि कावळ्याला म्हणायला लागला, अरे तुझे दात दाखव, मला दात मोजायचे. आता खरं सांगा, कावळ्याला दात असतात का? कावळ्याला दात असतात? तुम्ही मोजाय गेलता का? अजिबात नाही. पण कावळ्याला दात नसतात. काकस्य दंत किती पयान संती, गर्भस्य अंगपृष्ठे गती रोमान संती. स्वयं विचारू निरर्थक. शास्त्रकार म्हणतात की गाढवाच्या अंगावरची केस मोजून आपल्याला फायदा नाही, कावळ्याचं दातही मोजून आपल्याला फायदा नाही. स्वयं विचारू निरर्थक. म्हणजे काही माणसं निरर्थक विचार करतात. एक विचाराचा प्रकार आहे जो काही अनर्थक विचाराची माणसं असतात. अनर्थक विचार म्हणजे असा की त्या विचाराचा माणसाला दुःखच होतं, त्या विचाराचा माणसाला काही फायदाच होत नाही. बघा, विचार जर जास्त झाला तर त्याचं चिंतेत रूपांतर होत असतं. आणि शास्त्रकार पटवून देतात, चिंता आणि चिता शब्द दोन्ही सारखेच आहेत, फक्त त्यावर एक जो अनुस्वार टिंब आहे, टिंब तोच वेगळा आहे. चिंता चिता समख्यातुम बिंदू मात्रेन विशेषता. निर्जीवम दहते चिंता सजीवम, निर्जीवम दहते चिता सजीवम दहते चिंता. ऐका, अहो चिंता आणि चिता शब्दात जास्त फरक नाही, फक्त एक अनुस्वार. अनुस्वार काढला की जी मेलेल्या माणसाला जाळते तिचं नाव चिता, आणि जे जिवंत माणसाला जाळते तिचं नाव चिंता. मग अशी चिंता काही माणसं अनर्थक विचार करतात. आता सगळ्याला दृष्टांत माहित आहे तरी सांगतो. अहो एक जण असाच घरी राहायचा आणि नेमके त्याच्या शेजारी गवळ्याचा वाडा होता. त्याच्यात अशा चांगल्या 150-200 म्हशी होत्या आणि त्यात एक अशी गोलशिंगाची म्हस होती. ऐकलं असेल तरी डबल ऐका, म्हणजे परत उजाळणी. आणि गोलशिंगाची म्हस होती, तो त्या म्हशीकडे रोज बघायचा आणि विचार करायचा, यो महेशाया शृंग यो मध्ये मम शिर प्रवेशित नव. म्हणजे त्या म्हशीच्या गोल शिंगात माझं डोकं जातंय का नाही, जातंय का नाही. महेशाया शृंग यो मध्ये मम शिर म्हणजे डोकं प्रवेशित नव, जातंय का नाही, जातंय का नाही, असा तो रोज विचार करायचा. किती विचार केला, जवळजवळ त्याने 5 महिने विचार केला, त्या म्हशीच्या शिंगात माझं डोकं जातंय का नाही, जातंय का नाही. 5 महिने विचार केला. त्या विचाराचा असा परिणाम झाला की गाड्याचं वजन होतं 80 किलो, पण जवळजवळ 30-40 किलोनी उतरून म्हणजे निमेला निमात झाला. विचार फक्त टेन्शन. आणि एक दिवशी त्याला त्याचा मेहना भेटायला आला. मेवण्याने दाजीकडे पाहिलं तर दाजी बारीकच झालेला आहेत. मेवण्याने दाजीला विचारलं, दाजी अहो तुम्ही एवढं बारीकच काय झाला, तुम्हाला कशाचा त्रास आहे, तुम्हाला आमची बहीण काय मारते बोलते बिलते काय? तो म्हणला अजिबात नाही, तुझ्या बहिणीचा मला काय त्रास नाही, मला घरातला अजिबात नाही, मला त्या गोट्यातल्या म्हशीचा त्रास आहे. म्हणजे ते गोट्यातल्या म्हशीचं मी सांगतोय, मला घरातल्याचा अजिबात त्रास नाही, तुझ्या बहिणीचा अजिबात त्रास नाही, मला ती गोट्यातली मस त्रास देते. गोट्यातली मस काय त्रास देते? तो म्हणाल ते बघते अशी गोल गोल शिंगाची मस आहे ना, त्या महेशा या शृंगयो मध्ये मम शिर प्रवेशित नवा, माझं डोकं जातंय का नाही ह्याचं मला टेन्शन आहे. आता तो त्याचाच मेवना, हा नुसताच म्हणी तर तो गुरु म्हणी. तो म्हणला दाजी विचार करता वाया जाय, काळ लटिकेतेमुळे फजितीचे, उगत विचार करत कशाला दिवस वाया घालावता, एक काम करा ना, करूनच बघा ना. आणि माणसाला भावाच्या पाठबळापेक्षा मेहुण्याचं पाठबळ जरा जास्त लागतं. बघा, भावाने सांगलं तर माणूस ऐकणार नाही, पण मेहुण्याने सांगितलं तर माणूस आगीत उडी मारायला कमी करणार नाही. अहो मेहुण्याचं पाठबळ लागलं, ठरलं, दाजीने दिवस ठरवला, अशा दिवशी म्हणजे आपल्या काकाकडून असं मुहूर्तच काढून आणला, ह्या दिवशी म्हशीच्या शिंगात उडी मारायची, आपलं डोकं म्हशीच्या शिंगात टाकायचं. दिवस ठरला आणि नेमकं त्या दिवशी ज्या दिवशी दिवस ठरला अशी मस जवळ आली
असा तो वाट्यावर उभा राहिला, असा उंच कट्यावर उभा राहिला, मस अशी खालून चालली आणि ते आपण असं विहिरीत ती खाली डोकन वर पाय करून ते काय कोपशी सुळकी अशी काय उडी मारतो तशी थेट त्याने म्हशीच्या शिंगात उडी मारली. आता नेमकं त्या दिवशी काय झालं, मालकाने म्हस मरणाची बेदम मारलेली. का तर एक शास्त्रात एक श्लोक आहे, म्हशी मारल्याशिवाय दूध चांगले देत नाहीत, म्हशीला मारलं तरच चांगलं दूध देणार नाही तर ती दूधच देणार नाही गड्या. शास्त्रकार सांगतात 10 गोष्टी अशा आहेत त्या मारल्या तर त्यांची गुणवत्ता वाढते, नाहीतर त्या अजिबात कामाच्या नसतात. विठ्ठल ऐका, शास्त्रकार श्लोक सांगतात आपल्याला फायद्याचा आहे, ऐकून घ्या. इश्को दंडा तिला शोधरा कांता हे ममेदिनी तांबूलम दती चंदनम मर्दनम गुणवर्धनम. शास्त्रकार सांगतात की इश्को दंडा, इश्को म्हणजे ऊस, ऊस सारख्यात घातल्याशिवाय रस देत नाही. तिला, तीळ म्हणजे सगळ्यालाच माहित आहे, तीळ रगडल्याशिवाय तेल देत नाही. शूद्र म्हणजे कामगार, तुम्ही त्याला बोलल्याशिवाय दाबल्याशिवाय मारल्याशिवाय तो कामच करत नाही. इश्को दंडा तिला शूद्र कांता. आता हे आपल्या काय आटोक्यातलं नाही, म्हणजे कांता शब्दाला नाना समानार्थी शब्द आहे बायको. हे आता उगच माणसं करायला जायचे ना आम्हाला जोडीदार वाढायचं. इश्को दंडा तिला शूद्रा कांता. हेम, हेम म्हणजे सोनं, सोनं आग्नेत टाकल्याशिवाय झाडळी देत नाही. मेदिनी म्हणजे जमीन, नांगरल्याशिवाय पिकच देत नाही. तांबूलम म्हणजे विड्याचं पान, चगळल्याशिवाय रंगत नाही. दही, आता दही सगळ्याला माहित आहे, घुसळल्याशिवाय लोणी अजिबात देत नाही. चंदन उगळल्याशिवाय रंगत नाही. आणि त्यात एक अजून, इश्को दंडा तिला शूद्रा कांता हेम मेदिनी तांबूलम दधी चंदनम. आणि त्यात एक महेश आया, मस मारल्याशिवाय दूध देत नाही. इति गुणवर्धनम, मस मारली तर चांगलं दूध देते. नेमकी मालकाने त्या दिवशी मस मारलेली आणि मस अगोदरचीच रागात आणि याने अशी वाट्यावरून उडी घेतली, थेट म्हशीच्या शिंगात उडी मारली. पण परिणाम असा झाला की म्हशीची शिंग थोडी बारीक पडली, ह्याचं डोकं गेलं पड्याल, पण खांद्यापाशी अडकला. ते मानाच्या डोक्याच्या मध्ये असं मान गुतले ना त्या खांद्याच्या डोक्याच्या मध्ये. आणि परिणाम असा झाला की आता आपल्याकडे म्हशी पळायला लागल्या आपण काय म्हणतो बाबा, मस पळायला लागले आपण काय म्हणतो, मस उदाळी म्हणतो. तिकडे नगरच्या तिकडे भागात गेला तर मस भोकाळी म्हणतात. आणि नाशिकला गेला तर काय म्हणतात, म्हशीनी भोंगा केला महाराज. आणि महाराज जे म्हशीनी भोंगा केला, जे भोंगा केला, अख्ख्या गावभर भोंगा केला. गावाच्या बाहेर थेट असं उकरड्यावर नेऊन गावात बाहेर टाकला. अख्खं गाव गोळा झालं. आता थोड्या वेळा करता त्यांचं आपण रामभाऊ नाव ठेवू. गाव गोळा झालं. अहो रामभाऊ तात्या थोडा तरी विचार करायचा, त्या म्हशीच्या शेंगात कुठे डोकं घालतात का, तुम्हाला काय अक्कल का. तो तात्या रामभाऊ म्हणाले, थोडा नाही 5 महिने झालं म्हशीच्या शेंगात डोकं जाते का नाही विचार करतोय. म्हणजे असा निरर्थक विचार माणसाला फक्त दुःखच देत असतो. असा अनर्थक विचाराचीही माणसं आपल्याला समाजात दिसतील. विठ्ठल शेवटचा विचाराचा प्रकार आहे कोणता, तर सार्थक विचार. प्रत्येकाने सार्थक विचार करावा. कोणता सार्थक विचार, अभंगाचं 2य चरण. नाशिवंत सार्थक विचार कोणता, बाळा देह जाणार आहे. देहाला किती प्रकारचा नाश आहे, शास्त्रकार सांगतात देहाला जवळजवळ 5 ते 6 प्रकारचा नाश आहे. देहाला आश्रय नाश आहे, देहाला कार्य नाश आहे, देहाला संबंध नाश आहे, देहाला परताहा नाश आहे. आता आश्रय नाश म्हणजे कशाच्या तर आश्रयाने देहाला मरण असतं. देहाला कारण नाश आहे. अहो रस्त्याने एखादा माणूस चालत चालत चालला, ठेच लागली पडला आणि जाग्यावरतीच मेला. कारण ठेचीचं कारण माणसाला मारायचं ठरत नाही. एक जण उन्हातून आला आणि पाणी पिला आणि जाग्यावरच मेला. आता पाणी पिणं मारायचं कारण होत नाही, तसं मग आपण दिवसातून 5-6 वेळा मारायला पाहिजे होतो, पण पाणी पिणं मारण्याचं कारण होत नाही. पण कशाला माणसाला आश्रय नाश असतो, कधी कारण नाश असतो, कधी परताहा नाश असतो. परताहा म्हणजे कोणतरी आलं ना आपल्याला पोटात चाकू मारला, धडकवलं, उडवलं, झालं मेलो. म्हणजे देहाला संबंध नाश आहे, कारण नाश आहे, कितीतरी प्रकारचा देहाला नाश आहे. म्हणून तुम्ही विचार करा, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. अहो देह जाणार आहे दादा, देहाचा तुम्ही ऐका, बोलू नका, झालंय संपलंय कीर्तन. मला माहित आहे तुम्ही बऱ्याच दिवसांनी एका जागेवर आलाय. आता माझी मैत्रिणी अशा बऱ्याच दिवसांनी तुम्ही मैत्रिणी एका जागेवर आलाय. पण ती मराठी म्हण खरं तर आज आपण खोटी ठरवायला पाहिजे. कोणती ती एक मराठी म्हण आहे बघा, ती आख्या रेल्वेची धडधड आणि 2 मावशाची बडबड, त्या रेल्वेपेक्षा जड असते. ती मराठी म्हण आपण कीर्तनापुरती तरी थोडी खोटी ठरवून टाकू. कीर्तन झाल्यानंतर मी अर्धा तास तुमच्यावर गप्पा मारतो, पण आता फक्त 5 मिनिटं लक्ष द्या. विठ्ठल विठ्ठल ऐका. अहो देह नाशिवंत आहे, आयुष्य जात आहे पहा, काळ जपतसे महा, सोयताचा गोरवाहा ध्याने राहा श्रीहरीच्या. अहो देह जाणार आहे, अहो देह जाईल त्यासी काळोबा खाईल. आता कितीतरी प्रमाण आपल्याला देता येतील नाना, की देहाला नाश आहे. म्हणून सांगतो ऐका, माणसाच्या देहाचा काहीच भरोसा नाही.
आपली कोणती भेट शेवटची असेल सांगू शकत नाही. अहो माणसाला कधीही मरण येऊ शकतं. बघा आपण म्हणतो अहो काल आमच्यावर गप्पा मारल्या, हो काल आमच्यात मांडीला मांडी लावून ताटाला ताट लावून जेवण केलं आणि पुढच्या 1-2 तासात 5 मिनिटातच ते आमच्यातून निघून गेले. म्हणजे माणूस कधीही मरू शकतो. माणसाच्या मरणाचा काय भरोसा नाही. माणूस कधीही जाऊ शकतो. आता तुमचा काय भरोसा आहे का तुम्ही कीर्तन ऐकून कीर्तन संपेपर्यंत माझ्या पुढे बसाल? बरं जाऊ दे, तुम्हाला मी माराय अजिबात आलो नाही. माझ्याकडे बघा, मी आता जवळजवळ आळंदीतून इथं आपल्या कीर्तनासाठी आलेलो आहे. आज खरं तर समाधी सोहळा आहे. एवढा मोठा सोहळा आहे सोडून आता गावचा असल्यामुळे मी निश्चित आलोय. आता माझा काय भरोसा आहे का मी कीर्तन करून इथं दहेगावला आपल्या संस्थेवर आहे असं व्यवस्थित जाईल? वा गड्या, गावातले माझ्या तोंडावर नाही म्हणतात. म्हणजे माणसाचा काही भरोसा नाही. अहो माणूस कधीही जाऊ शकतो. म्हणून ऐका, एक विचार तुम्हाला सांगतो. माणूस कधीही मरू शकतो. त्याच्यामुळे माणूस गेल्यावर अजिबात म्हणायचं नाही की मनात होता साधेपणा, कधी नाही दाखवला मोठेपणा, तुमची आठवणी ते क्षणाक्षणात, हे अजिबात म्हणायचं नाही. अहो माणूस गेल्यानंतर त्याच्या फक्त मागं आठवणीच राहतात. त्याचा स्पर्श, त्याची जाणीव अजिबात राहत नाही. म्हणून जिवंत आहे तोपर्यंत एकामेकावर बोलून घ्या. जर एकामेकाचं पटत नसेल, कोणावर भांडणं झाली असतील तर आजपासून एकामेकावर बोलायला सुरुवात करा. काय आपली कोणती भेट शेवटची असेल सांगू शकत नाही. उद्या आपण भेटलच काय भरोसा नाही. म्हणून कोणावर बोलत नसाल तर आजपासून बोलून घ्या. भावाचं, सासू सुनचं, कोणाचं लेकीचं, याचं कोणाचं पटत नसेल आजपासून सगळं पटवून घ्या गड्या. आजपासूनच बोलायला सुरुवात करा. कोणी आपली चूक केली असेल तर त्याला माफ करा. आपण चूक केली असेल तर त्याची माफी मागा. पण सगळे हिशोब आजच चुकते करून घ्या. कारण परत आपल्याला ती संधी येईल असं काय सांगू शकत नाही. विठ्ठल विठ्ठल अहो देह नाशिवान आहे. देहाला कितीतरी प्रकारचा नाश आहे. आता धावतं सांगतो, मग देहाचा नाशच होणार आहे. मग देहाची इति कर्तव्यता, देहाचं चांगलं कशात आहे तर संत समागमे धरोनी आवडी करावी तातडी परमार्थी. अहो संतांची संगत धरा. तुमचा देह जरी जाणार असेल, अहो माणूस जगला कसा, ह्याच्या माणसाने जवळजवळ एक जण 100 वर्ष जगला आणि 100 वर्ष जवळजवळ 99 वर्ष तो नुसत्या चोऱ्या माऱ्या करतच जगला. तर त्याची 99 वर्ष वाया गेली. पण 1 वर्षच तो सगळ्यांबरोबर चांगला राहिला, वागला, तर त्याचं 1 वर्षच धरलं जातं. 1 वर्ष जीवन चांगलं जगलं असं धरायला जातं. मग आपण संतांची संगती धरा तुकोबाराय का म्हणतात तर बघा, माणूस कसाही असला तरी संतांच्या संगतीत गेल्यानंतर त्यांचा प्रभाव त्याच्या बुद्धीवर पडत असतो. आता एखादा आपल्या गावातला भरपूर शिव्या देणारा माणूस असू द्या, आणि जेव्हा पालखी नाथेपुत्यात येते, वारी येते, तो शिव्या देणारा माणूस पालखीत वारीत गेल्यानंतर काय म्हणतो? तो तिथं जाऊन शिव्या देतो का? अजिबात नाही. अहो तो शिव्या देणारा माणूस वारीत गेल्यानंतर त्याच्या तोंडातून काय येतं? माऊली माऊली. म्हणजे सताम साप्तपदम मैत्री. महाभारत म्हणतं संतांच्या संगती 7 पावलं जरी चालला तरी त्यांच्या संघाचा प्रभाव तुमच्यावर पडत असतो. अहो संतांजवळ काय असतं असं विशेष तर चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथ अंबिका, संत तेथ विवेका. असं नाही की जे संतांजवळ विवेक असतो आणि तुम्ही संतांपाशी गेला तर नित्यं सज्जन संपर्कात विवेका देव जायते. संतांच्या नित्य संपर्कात विवेक असतो, त्यामुळे तुम्हाला चांगली बुद्धी येते आणि तुम्ही चांगलं जीवन आचरणात जगू शकता. म्हणून तुकोबाराय म्हणतात, संत समागमी धरोनी आवडी करावी तातडे परमार्थी. विठ्ठल आणि मी नेहमी उदाहरण देतो, आजही देतो. अहो संतांची संगती का धरावी? माणूस ज्याच्या संगतीत बसतो, ज्याच्या संगतीत बसतो, उठतो, धूमपानावर हट्टे, ज्याच्या संगतीत बसतो उठतो तशीच माणसाची किंमत ठरत असते. आता मी कायम देतो, आजही सांगतो. बघा तुम्ही नागपंचमीला काय करता माता मौल्यांनो? नागपौर्णिमेला काय करता? वारुळाला जाता. कशासाठी? भावाला दूध पाजायला जात. मग त्याच्यानंतर 5-6 दिवसांनी राखी पौर्णिमा येते. मग त्या भावाने विचार केला की आता माझी बहीण मला दूध पाजून गेली, आता माझ्या बहिणीचं, माझ्या ताईडीचं काय चाललंय म्हणून बघून यावं. म्हणून जर राखी पौर्णिमेला तो घरी आला तुम्हाला भेटायला, तुम्ही काय त्याला राखी बांधताल का? अहो नाही, दुसऱ्या ठोक्यात त्याला मारल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे नाग जोपर्यंत वारुळात आहे तोपर्यंत भाऊ, घरी आला की त्याचा तुकडाच. आपण सांगतो एखादा नाग पिंडीवर निघाला किंवा त्या बाळूमामाच्या तळावर निघाला तर आपण काय करू? अहो त्याला देव म्हणून पूजू. हा, पण तोच नाग आपल्याला रस्त्यावर दिसला, शेतात दिसला तर आपण त्याची पूजा करू का? अहो काठीने दांड्याची निघ आहे, दांडा घातल्याशिवाय आपण राहणार नाही. म्हणजे माणूस जशा संगतीत राहतो तशी माणसाची किंमत ठरत असते. म्हणून बघा, आजपासून आपली संगत तपासा, आपले शेजारी पाजारी तपासा. म्हणजे आता कीर्तनात इकडे तिकडे बघू नका, म्हणजे आपले संगतीत विचाराची शेजारी तपासा. विठ्ठल विठ्ठल. त्याचा परिणाम काय होतो? शेवटी तुकोबाराय अजून उपदेश करतात. अभंगाचं शेवटचं चरण. तो का